रखुमाय हरि हरि हरे विठोबा रखुमाय विठोबा रखुमाय विठोबा रखुमाय विठोबा हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शांती परब्रह्म एकनाथ महाराज छत्रपति शिवाजी धर्मवीर संभाजी महाराज की भारत के वीर सपूत महाराणा प्रताप की राजमाता जिजाऊ माता की अहिल्या देवी होलकर मातों श्री सद्गुरु सेवालाल महाराज विवेकानंद भगवान की साखरे महाराज की जय मोरारी बापू की जय। दीन आणि दुर्बळासी सुखराशी हरिकथा तारू भवसागरीचे ऊच नीच अधिकारी ऊच नीच अधिकारी ऊच नीच अधिकारी चरित्र ते उच्चारावे केले दे भे गोकुळी तारू भव सागरीचे ऊच नीच अधिकारी तुका म्हणे आवडी धरी कृपा करी म्हणवोणी तारू भव सागरीचे ऊच नीच अधिकार पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण हो सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरु चित्र नमस्कारो निया आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा हे करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह झालो पावन झालो चराचर करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा
पायावरी यावरी संतांच्या होय होय वार करी डोळा पहारे पंढरी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा दरबारी कन्नड रागाचा सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। पवनतनय संकटहरण मंगलमूर्तिरूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप। सियावर रामचंद्र की जय उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान की जय बोलो रे भाई सब संतन की जय। विनायकं गुरुमनामि साखरे नाम विश्रुतम् येषां चरण सानिध्या जीवा मुक्ता भवन्ति। कि साखरे वंश विख्यात ज्ञानदान परायणं विनायकं गुरुम वन्दे भवबन्ध विमुक्तये। कि प्रथम नमन करु गणनाथा शंकराचार्यसुता चरणावरी ठेवोनी माथा साष्टांगी आता दंडवत। शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचे आठवावे गुण आता या भूमंडळी। कि देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभु राजा। एक ही शंभु राजा था। दीन आणि दुर्बळासी दीन आणि दुर्बळासी सुखरासी हरी कथा तारू भवसागरीचे ऊच नीच अधिकारी। चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी तारू भवसागरीचे ऊच नीच अधिकारी। तुका म्हणे आवडी धरी
तुका म्हणे आवडी धरी कृपा करी म्हणवोणी तारू भवसागरीचे ऊच नीच अधिकारी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग विठोबाचे प्राणसखे पंचमवेद निर्माते देहूचे सुप्रसिद्ध साधू महान भगवत भक्त साधकांचे माहेबाप महाराष्ट्रभूषण भक्ती ज्ञान वैराग्याचे मूर्तिमंत उदाहरण असलेले जगदवंदनीय परमपूजनीय संत श्रेष्ठ संत शिरोमणी संत सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या कैलासवासी बाबूराव देवडीकृत अभंग गाथेतील 4092 अभंगापैकी 2797 नंबरचा 2797 नंबरचा 4 चरणाचा उत्कृष्ट महत्त्वाचा सुंदर 390 वर्षापूर्वी तुकाराम महाराजाच्या वाङ्मयातून निर्माण झालेला हा पंचमवेद गाथा. आणि त्या गाथ्यामध्ये जे अनेक प्रकरणं आले आहेत त्यामध्ये कृष्ण चरित्र म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं प्राकट्य झाल्याच्या नंतर गोकुळामध्ये मथुरामध्ये वृंदावनामध्ये जे चरित्र भगवंतानं केलं आहे त्या चरित्राच्या संबंधानं काल्याच्या प्रकरणातील हा अभंग. आणि सरळ सरळ अभंगामध्येच चरित्र ते उच्चारावे वेळेचा अभाव आहे मग विठोबा रखमाईनंतर काल्याचं चरित्र नाही, काल्यातच या अभंगातच काल्याचं चरित्र असल्या कारणानं कीर्तनाला हा अभंग घेतला. परिहार देणं अतिशय ग्राह्य आहे, उपयुक्त आहे, गरजेचं आहे. त्या संबंधानं त्या माध्यमातून त्या विनियोगातून त्या स्वयंपूर्ततेतून त्या तद्रूपतेतून त्या एकरूपतेतून त्या अंतर्व्यापकतेतून त्या उदात जगत कल्याणप्रद व्यापक दृष्टिकोनातून त्या सार सर्वस्वितेतून त्या अद्वैत दिव्य प्रणालींना चैतन्यतेतून त्या भव्यतेतून त्या दिव्यतेतून त्या उद्गातुत्वातून त्या सामर्थ्यातून त्या संकल्पनेतून त्या परंपरेतून अखंड हरिनाम सप्ताह मौजे श्री क्षेत्र कुंभेफळ तालुका अकोले जिल्हा अहमदनगर कीर्तनाला उपस्थित असणारे वेदाध्ययन तत्पर लोक ज्ञाननिष्ठ तपोनिष्ठ वयोनिष्ठ ज्ञानवृद्ध तपोवृद्ध वयोवृद्ध गुणीजनी टाळकरी माळकरी वारकरी नानावेद अन्य सांप्रदायिक मंडळी दृश्य अदृश्य शक्ती प्रकट अप्रकट चेतना बाल गोपाल भक्तिशक्ती स्वरूपा माता बहिणी भगवत चरण कमलानुरागी राजशक्ती शिवशक्ती पितृशक्ती धर्मशक्ती परमार्थ प्रेमी माइक सिस्टम वाले ऑपरेटिंग वाले नाउ दिस प्रेजेंट टाइम लिस्निंग टू दी माय व्हॉइस फॉर हियर दे ऑल पीपल ऑल विलेजर्स ऑल स्पिरिच्युअल पर्सन्स presented at here 2 more hour listening to the my warkari kirtan for here they all of most dynamic welcome for here radhe radhe jai श्री राम जय श्री कृष्णा ओम नमः शिवाय जय माता दी जय गौ माता दी स्वाध्यायवाल्यांना जय योगेश्वर नरेंद्र स्वामीच्या भक्तांना श्री गुरुदेव रामदेव बाबाच्या भक्तांना जय गुरुदेव सगळे हरि ओम तत्सद इति विठ्ठल विठ्ठल वेळेचा अभाव असल्या कारणानं मुद्दामहून हा अभंग निवडला. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. काय चरित्र केलंय भगवंतानी माहिती आहे? वृंदावनस्य संयोगात पुनस्त्वं तरुणी नवा धन्यम वृंदावनम ते भक्तिरनृत्यति यत्र चः. अध्याय नंबर 1 श्लोक नंबर 61 श्लोक नंबर 61 अध्याय नंबर 1 श्रीमद् भागवत महात्म्य सुतौ. हमारे वृंदावन के संत कह रहे हैं की भक्ती महाराणी तुम्ही आम्ही जी भक्ती करतो तिला भक्ती महाराणी म्हणतात वृंदावनामध्ये. आवाज येतोय ना पाठीमागे माऊल्यांना? तुम्हाला आवाज येतोय ना बाबा? ठीक है. भक्ती महारानी किसी किसी जगह पर भक्ति मर गई है, जिंदा नहीं रही. लोगों के झगड़े में भक्ति मर गई. काही काही ठिकाणी भक्ती जी आहे ती म्हातारी झाली आहे आणि काही काही ठिकाणी भक्ती आळशी झाली आहे असं या श्लोकामध्ये वर्णन आहे. आपण पहा आपल्या लक्षात येईल. सांगितलं या भूतलावरती वृंदावन एकच अशी जागा आहे जिथे भक्ती सदैव जिवंत आहे. नुसती जिवंत नाही, रोज जन्म घेते. नित्य नवीन चिरंतन शाश्वत प्रमेय परमप्रेम स्वरूपा अशी आहे. धन्यम वृंदावनम तेन भक्तिरनृत्यति यत्र चः. तिथे
भक्ती रोज नवीन आहे, रोज तरुण आहे, म्हणून भगवान चरित्र ते उच्चारावे. तुकाराम महाराजही म्हणतात ना या अभंगामध्ये, भगवंतानं गोकुळामध्ये, वृंदावनामध्ये आणि मथुरामध्ये जे चरित्र केलंय म्हटलंय त्याचं उच्चारण केलं पाहिजे. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. 1049 अभंगाचा नंबर 1049. तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवडी कृतभंग गाथा. पडता जड भारी दासी 8 बाबा, हरी मग तो होणे देसीन आड घाली. सुदर्शन नामाच्या चिंतने 12 वाटा पळती बिगडे. तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण. 2266 अभंगाचा नंबर. तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवडी कृतभंग गाथा. नाम गोड पुरे कोड सकळही रसना येरा रसा बेटे घेता घोटे अधिक. 1788 अभंगाचा नंबर. घेऊन या चक्रगदा हाची धंदा करतो भक्ता राखे पायापासे दुर्जनासी संहारी. अव्यक्त ते आकारले रूप आले गुणवंत. तुका म्हणे पूर्वी इच्छा जया तैसा विठ्ठल. 90 बाबा अभंगाचा नंबर. 90 राम म्हणता राम चवीचे पदी बसवण पदवी घ्यायचे ऐसे सुख बचनीय आहे. विश्वास अनुभव पाहे राम रसाची या चवी. अनरस रुचती केवी तुका साखोणी या सांगे. मज अनुभव आहे अंगे. 3643 अभंगाचा नंबर. अनेक तुझ विन कोणा शरण जाऊ नारायण ऐसा न देखे मी तुझ्या कोणी तीही त्रिभुवनी. पाहिली पुराणे धांडोळी दरुशने तुकामने ठाई जडून ठेलो तुझे पायी. 2362 अभंगाचा नंबर. रिकामे तू नको म्हणा राहू क्षण क्षणाही वेळोवेळा पारायण नारायण हेची करी. 2462 अभंगाचा नंबर. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जडमांतरीचे. 2353 अभंगाचा नंबर. क्षणोक्षणी हाची करावा विचार. 2523 अभंग. अनेक प्रमाण कीर्तन यालाच म्हणतात. उगा कीर्तनामध्ये कधी पवाडे घुसवायचे, कधी राजे आपले आहे, पण कीर्तनाची परंपरा पोस्टमार्टम करण्याची नव्हे. लक्षात ठेवा. जस्ट थिंक अबाउट इट, कीप रिमेंबर, दिमाग में बिठा लो इस बात को. विठ्ठल विठ्ठल मी कशा करता सांगतोय. कीर्तनकाराला 5 लक्षणं पाहिजे आहेत. किती? 5 लक्षणं पाहिजे कीर्तनकाराला. 5. कीर्तनकाराला काकड्याचं तंतोतंत ज्ञान असावं. काकडा पाठ असावा कीर्तनकाराच्या. 1. हरिपाठ पाठ असावा. 2. ज्ञानेश्वरीच्या ओव्या पाठ असाव्या. 3. तुकोबरायाचे अभंग पाठ असावे. 4. नोहे नोहे तुकाराम महाराजांच्या गाथा आणि एकनाथी भागवताचं त्याला ज्ञान असावं. गुरुवर्य किसन महाराज साखरेंचं नाव ऐकलंय का? ऐकलंय? वेदांत कौस्तुभ. महाराष्ट्रामध्ये तितकं विद्वान सध्या कोणी नाही आहे. त्यांच्यानंतर गुरुवर्य चंद्रशेखर महाराज देगलूरकर, नंतर चैतन्य महाराज देगलूरकर, नंतर मुकुंद काका जाडदेवळेकर, नंतर गुरुवर्य संदीपान दादा हासेगावकर, नंतर गुरुवर्य रामभाऊ महाराज राव. एक जण मला म्हटलं महाराज तुम्ही त्या लाईनमध्ये. म्हणले धन्य आहे. आमच्या महाराजांनी आम्हाला सांगितलं होतं कीर्तन करायला कमीत कमी 35-36 विषयाचं ज्ञान असावं. वेदांत 1, व्याकरण 2, उपनिषद 3, वेद 4, श्रुती 5, पुराण 6, संस्कृत 7, तत्वज्ञान 8, रुच 9, संहिता 10, वास्तू 11, ज्योतिष 12, प्रशिष 13, स्थापत्य 14, आयुर्वेद 15, ज्ञानेश्वरी 16, गाथा 17, हरिपाठ 18, काकडा 19, चांगदेव 65, 20, विचारसागर 21, वृत्ती प्रभाकर 22, संतलीलामृत 23, संतांचे चैत्र 24, भक्तिविजय 25, भावार्थ रामायण 26, एकनाथी भागवत 27, श्रीमद भगवद्गीता 28, विष्णू सहस्त्रनाम 29, पंचदशी 30, पंचकरण 31, सार्थ अनुभवामृत अनुभव वशमत 32, गायन 33, पावल्या 34, भारूड 35. दॅट इज दी परफेक्ट वारकरी कीर्तनकार टू यू नो माय डिअर. त्याला परिपक्व वारकरी कीर्तन असं म्हणावं. नाही तर उभं आजकाल कोणी उभं राहतंय. आळंदीला जायचं नाही, चप्पी करायची नाही, चमन गोटा नाही, भिक्षा मागायची नाही, नवरत्न तेल लगा करके दूर से ही चमकता है चमन गोटा आलंदी में हमारे, और भिक्षा मांगना पड़ती है प्यारे. तुम्ही म्हणून मग तू कशाला मसनजोगा सर. ये तो हम वृंदावनवासी है ना. मी 2003 ते 6 आळंदीला होतो साखरे महाराजांकडे. 2009 ते 15 पासून आजही मी वृंदावनला राहतो. वृंदावन मथुरा यूपी. सांगू हा, वारकरी संप्रदायात कोणी जाईनच बाबा पुढे. बाहेरचे लोक येऊन लुटून न्यायला लागले. हे ज्यांना काहीच येईना, एक श्लोकही ज्यांना येईना, शिवमहापुराणाचा एक श्लोकही ज्यांना येईना, महाराष्ट्र लुटून न्यायला लागले. आपल्या लोकांना कळायला पाहिजे आपली परंपरा ही विद्वत्तेची परंपरा आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या एका ओवीचीही आणि तुकाराम महाराजाच्या एका अभंगाची बरोबरी आस्था गाय जगात कोणालाच करता आली नाही आहे. महाराष्ट्र एवढे विद्वान संत कोणीच नाही आहे. फक्त भाषेनं आपले लोक मागं राहिले. मग आपल्या लोकांनी पुढं गेलं पाहिजे.
असं माझं व्यक्तिगत मत आहे. बाकी त्यांना जे वाटत असेल, पण सगळ्यांनी पुढे गेलं पाहिजे, जेणेकरून बाहेर राज्यातले लोक येणार नाही आणि आपल्या महाराष्ट्राला लुटून नेणार नाही. विठ्ठल विठ्ठल अभंग तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगाच्या द्वारे तुकाराम महाराजाला असं सांगायचं आहे, दीन आणि दुर्बळासी. दुर्बळ या शब्दाला संकेतार्थी क्रियापद संबोधतात व्याकरणाच्या परिभाषेमध्ये. दुर्बळ काय आहे म्हटले? विशेष क्रिया तिथे त्याला पद लावून वापरली आहे. आणि जन्माला आल्यानंतर माणसानं दुर्बळ राहणं म्हणजे सर्वात मोठी हानी आहे. क्योंकि किसी संत ने लिखा था कि जुल्म करने वाले से जुल्म सहने वाला बहुत बड़ा बेवकूफ होता है प्यारे. म्हणून अत्याचार एकदा सहन करावा, दोनदा सहन करावा, तिसऱ्यांदा सहन करू नये. त्याचा प्रतिकार करता आला पाहिजे. शास्त्रामध्ये त्याला साम दाम दंड भेद. साम नीतीनं घ्या, दाम पैसे देऊन कन्व्हिन्स करा समोरच्या माणसाला. साम दाम दंड नाही ऐकलं तर फटके द्या, फटके घ्या, तंगड तोडा, तंगड तोडून घ्या. याला मी शास्त्रामध्ये लिहिलंय ना, तस्मात् शास्त्रम प्रमाणम. ते साम दाम दंड आणि भेद, मग भेद करा लागलं. आणि म्हणून तुकाराम महाराजाला या अभंगातून असं म्हणायचं, दीन आणि दुर्बळासी. जो दीन आहे, दीन शब्दाची जर का व्याख्या केली तर लक्षात येईल, इथे संधी झालेली आहे. व्याकरणाच्या परिभाषेमध्ये संधी विग्रह, दी तिकडे न तिकडे, लघु संधी विग्रह लघु, आणि मोठा संधी विग्रह जो महासंधी विग्रह तो क्लिष्ट आहे. लघु संधी विग्रह दी इकडे आणि न तिकडे, संधी विग्रह प्लसचं चिन्ह मधात. दी म्हणजे दिवसाही, त्याचा अर्थ जर का घेतला तर नमन जो व्यक्ती करत नाही, दिवसाही जो व्यक्ती भगवंतासमोर नमन करत नाही, भगवंतासमोर झुकत नाही. झुकते हैं वही जिनमें जान होती है, वरना अकड़ तो मुर्दे की पहचान होती. किसी शायर ने शेर में लिखा, और जिसने जिंदगी में झुकना सीख लिया उसी ने जीवन जीने के तरीके को सीख लिया. मस्तक ठेंगणा करी संतांची या चरणा. झुकना चाहिए, हे झुकवलं पाहिजे. आजकाल तेच तयार नाही बुवा लोकांचं. मी टीका करत नाही आहे. आपण पहा, साहेब आले ना, साहेब तर बुटा सगळ साहेबाच्या पाया पडतात लोक. त्याने माळही घातलेली नसतील, काही नाही. आणि बाबा आला तर बाबाचा लोक तिरस्कार करतात. हो, इस दुनिया को हो क्या गया है प्यारे. रामभाऊ महाराज राऊत म्हणतात, संप्रदाय भरकटत तर नाही चालला ना आपला, काही वेगळ्या दिशेनं चालला नाही ना आपला संप्रदाय. कारण ज्याचे कीर्तन आपल्याला ऐकायचे त्याचे आपण ऐकत नाही. आपल्याला कळतच नाही की काय ऐकलं पाहिजे. आणि ऐकायला चांगलं भेटायसाठी सुद्धा नशीब लागतं, अनंत जन्माचं पुण्य लागतं. लक्षात घ्या, पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा. 3204 अभंगाचा नंबर. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनहीन लाभ पद्मनाभ जोडला. संपुष्ट हृदय पेटी करून पोटे साठवू, तुका म्हणे होता ठेवा तो या भावे सापडला. 483 अभंगाचा नंबर. कैलासवासी बाबूराव देवडीकृत अभंग गाथा. जैसे भाग्याची या भडसे उद्यमा चेनी या मिसे, समृद्धी जात आपेसे घर रे गे. अध्याय नंबर 6 ओवी नंबर 354. ज्ञानेश्वरी अध्याय नंबर 6 ओवी नंबर 354. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगम चलपते पुरुषो यदावय. अदन्यान हे तुकृत मोह मदांधकारम, नाशम विदाय ही तदो दयते विवेक. यद्दर्शनंच विनिहंत शुभानि सद्य श्रेयस्तनोति भव दुखत वार्तितानाम. निशेष शैशे मूक गीत कथैक बाणाः, प्रेम प्रकाश कृतये हे शरणंगतोस्मि. श्रीमद भागवत अध्याय नंबर 2 श्लोक नंबर 75 आणि 76. सुत वाच अध्याय नंबर 2 श्लोक नंबर 75 आणि 76. कैलासवासी नामदेव महाराज पठाडीची आठवण आली का? आली? विठ्ठल विठ्ठल अनेक जन्माच्या पुण्यसंचयानंतर मनुष्याला दुर्लभ अशा मनुष्याचा देह मिळाला. नुसता मिळाला नाही म्हटले, नुसता मिळाला नाही तर काय झालं, त्याच्या देहानं संतांची शरणागती स्वीकारल्यामुळे त्यानं विषयानं भरलेला हा माथा संतांच्या पवित्र चरणामध्ये टेकवल्यामुळे त्याच्या तमरूपी मोहाचा आणि मदरूपी अज्ञान अंधकाराचा नाश झाला. काय झालं म्हटलं, तमरूपी मोह आणि मदरूपी अज्ञान अंधकाराचा नाश झाला आणि अध्यात्मरूपी विवेकाची प्राणज्योत त्याच्या अंतकरणामध्ये प्रविष्ट झाली. आणि म्हणून तो अध्यात्म प्रविष्ट झाला, अध्यात्म रसयुक्त झाला.
तमरूपी मोहाचा मदरूपी अज्ञान अंधकाराचा नाश झाला आणि म्हणून आज आपण इथे आहोत. अनेक जन्माचं पुण्य आहे तुमचं आमचं, म्हणून मला इथे कीर्तन करता येत आहे तुमच्या समोर. आणि तुमचंही खूप जन्माचं पुण्य आहे, नाहीतर प्रमाण काय कमी आहे का? किती सांगो तरी नायकती बटकीचे पुढे शिंदळीचे रडतील. 3288 अभंगाचा नंबर 3289 आणि 3290. पिकलिया सेंदे कडूपण गेले तैसे मज केले बाया पांडुरंगा. 3289 3290 अभंगाचा नंबर. ज्याची भक्ती थोडी पूर्ण विषयाची गोडी तो नरची नवे पाही खरं जाणावा तो देही. 3199 अभंगाचा नंबर 3199. 4 चरण तुकाराम महाराजाची गाथा. अधमाची यारी रंग पतंगाचे परी 153 बाबा अभंगाचा नंबर. सदा तळमळ चित्ताची ये हळहळ त्याचे दर्शन न व्हावे शव असता तो जीवे. अनेक प्रमाण तुकाराम महाराजाचे. याच्यावरून एकच सिद्ध होतं की माणसाच्या जीवनामधलं दीनपण म्हणजे दैन्य, म्हणजे बेजारी, म्हणजे तरकाटी, म्हणजेच दुःख. दुःखातून निर्माण होणारे दोष का जात नाही? माणूस दीन आहे. दीनता काढण्याकरता त्यांनी लीनता स्वीकारली पाहिजे. जीवनातली दीनता काढायची आहे ना, तर जीवनामध्ये लीनता पाहिजे. सरेंडर, फुल फॉर्म ऑफ सरेंडर फॉर हिअर. तेच माणसाला जमत नाही बुवा. नाही आणि मग आपल्या बगर होतंय माहिती आहे. म्हणवोनी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भवदुस्तर्भ. नदीचा बहु आहे कर्णावंत अनंत हे नाम ज्या तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. 2960 अभंगाचा नंबर. 4 चरण तुकाराम महाराजांची गाथा. दीनता जीवनातली काढायची ना. दीन नाही राहायचं ना. तुम्हाला पाहून लोक घाबरले पाहिजे ना. घाबरले पाहिजे म्हणजे गुंडागर्दी नाही, चांगलं बरं का. चांगलं म्हणजे अरे बाबा चालले असं सात्विक घाबरणं बरं का. सात्विक लक्षात घ्या, शब्दाचा गैरअर्थ घेऊ नका. तुम्हाला पाहून लोकांना सात्विक भीती वाटली पाहिजे. ती सात्विक भीती जर का लोकांच्या मनात तुमच्याबद्दल बसावी असं वाटत असेल तर वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो. वेदाचा रस्ता पकडा ना, संतांचा रस्ता पकडा ना. कीर्तन जे आहे ना ते पुराणोक्त करा ना, शास्त्रोक्त करा ना, वैदोक्त करा ना. हे कीर्तन शास्त्रोक्त वेदोक्त पुराणोक्त आहे. हे तमाशा करण्यासाठी नाही ना. अणोभद्रा कृतवोयंतो विश्वतो दब्धासो अपरितास उद्भिद देवानो यथा सदामीद वृधे असन्न प्रायुवो रक्षितारो दिवे दिवे देवानां सख्य मुपासे दिमाः. स्वस्ति न इन्द्रो व्रतश्रवाः स्वस्ति न पूषः विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिषणेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. शान्तिरन्तरिक्षगुं शान्ति सर्वशान्ति ओखदय शान्ति सर्वे गुम शान्ति शान्तिरेदाः सुशान्तिर्भवतु. मी मनानं सांगतोय का? 3288 वेदाचा तो अर्थ हरिओम तत्सदिती सूत्रांचे जे सार. तुकाराम महाराज म्हणतात मला माहिती आहे वेदाचा अर्थ काय आहे. कीर्तन हे वेदोक्त असलं पाहिजे. शास्त्रोक्त शास्त्राच्या भागवताच्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या व्याख्या त्यात आल्या पाहिजे. पुराणोक्त म्हणजे शिवमहापुराण असेल, भागवत असेल, रामायण असेल, देवी भागवत असेल, याचे दाखले संदर्भ त्यामध्ये आले पाहिजे. याला म्हणतात वेदोक्त कीर्तन, शास्त्रोक्त कीर्तन आणि पुराणोक्त कीर्तन. तमाशा तर मलाही करता येतो ना बाबा. त्याला काय, कीर्तनामध्ये नाचा म्हणलं तर नाचायला सांगितलं ना, तमाशा करायला असं करायला सांगितलं, करून दाखवलं बरं का. माझा करण्याचा उद्देश नाही. घटनट यावे शुद्ध होऊन या जावे. या गायनाचे रंगी शक्ती अद्भुत हे अंगी. 331 अभंगाचा नंबर. कलयुगा माझी करावे कीर्तन. कलयुगा माझी करावे कीर्तन. कलयुगा माझी करावे कीर्तन. कलयुगा माझी करावे कीर्तन. देईल भेटी तेने नारायण
चैतन्य महाप्रभू म्हणाले कीर्तनीय सदा हरी, सदैव भगवंताचं कीर्तन करा. नरदेहाला आला आहात तर त्याची सार्थकता तेव्हाच सिद्ध होईल. आणि तुकोबराई या अभंगामध्ये लिहितायत, कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेट युक्ताहारण लगे अनिक साधने अल्प नारायणे दाखविले. 71 अभंगाचा नंबर 71 4 चरण. कैलासवासी बाबूराव देवडीकर अभंगाथा. जे जुने लोक पारायण करायला त्यांना माहिती बाबूराव देवडीकर सत्यप्रत म्हणतात याला. म्हणजे तुकाराम महाराजांना जीवनामध्ये जसे जसे अभंग लिहिले ते नंबर सेट याच्यामध्ये बरोबर आहे. बाकीचे आहेत खंदारकर महाराजांचे वगैरे पण सेट म्हणजे जसा बनवला का आधी 1 नंबरचा तो 1 नंबरचा बरोबर त्या गाथ्यात आहे. 2 नंबरचा असं त्याला सत्यप्रत म्हणतात आमच्या संप्रदायामध्ये. म्हणून गाथा थोडी वजनदार आहे. ती विठ्ठल विठ्ठल मग जन्माला येऊन जन्माची बेजारी, जन्माची येरझार, जन्मातले दुःख, जन्मातले दैन्य, जन्मातले दोष, जन्मातले पाप, जन्मातली चिंता, जन्मातली वासना, नरदेहातले विषय जर का थांबवायचे असेल, दौर्बल्य थांबवायचं असेल, दुर्बलता थांबवायची असेल, हानी थांबवायची असेल, पाप प्रवृत्त होण्यापासून थांबायचं असेल, पापाला शरण जाणं जर का थांबवायचं असेल तर ती दीनता अगोदर संपली पाहिजे म्हणले. आणि दीनता संपवण्याकरता लीनता पाहिजे. पण ती दीनता संपवण्याकरताची लीनता पाहिजे तीही नको त्यांची आपण घेत असल्या कारणानं काय होतंय म्हटले, दुःखाला कारण ठरतो जीव. त्या जीवाला दुःख जर का कायमचं संपवायचं असेल तर दुःख संपवण्याचं संतांच्या परिभाषेमध्ये, तुकाराम महाराजांच्या परिभाषेमध्ये एकच त्याचं समाधान आहे. आणि ते समाधान अभंगाच्या दीन आणि दुर्बलासिया, 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 दीन आणि भवसागरीचे सुखराशी हरी कथा, सुखराशी हरी कथा, दारू भवसागरीचे हो, दारू भवसागरीचे. वाजवा गायकाचं प्रोत्साहन. टाळ्या वाजवल्या पाहिजे. जरा टाळ्या वाजवल्यावर गायकाला वाटतं, आम्हालाही वाटतं की बुवा ते बरोबर चाललंय बरं का. आणि मग कमी वाजून पुन्हा बंद केलं की वाटतं चुकलं, असं होत असतं ते. विठ्ठल विठ्ठल दीन आणि दुर्बळासी सुखराशी हरी कथा. माणसाला सुख पाहिजे ना. तुमच्या गावामध्ये भगवान शंकर फेमस आहे का? तसं पूर्ण भारतात आहे का फेमस का नाही? अजून इकडं नाही का ते वारं मंदिरं फुल फुल महादेवाचे? अभि लेटेस्ट आहे ना भाऊ. भगवान शंकर सध्या फेमस झाले बुवा 2-4 वर्षापासून. आहे का इकडं मंदिरं हाऊसफुल आहे का मोकळे आहेत ते विचारायलो मी तुम्हाला. मला माहिती नाही ना, मी पहिल्यांदा आलो. हां मोकळे आहे ना, हाऊसफुल नाही ना? नाही तर पूर्ण भारतामध्ये स्थिती अशी झाली की भगवान शंकराच्या मंदिरात पाय ठेवायला जागा नाही का? शंकर काय आत्ताचे देवता आहे का? पुरातन आहेत भगवान शंकर. मला सांगायचं आहे काय, माझ्या बोलण्याचा गैरअर्थ घेऊ नका.
तुमच्याकडे बरं वाटलं महादेवाला तुम्ही मोकळं ठेवलं नाही, तर विचार करा जुन्या काळामध्ये पाऊस जर का नाही पडला तर महादेवाला पाण्यात ठेवायचे. आता लोक दिवस रात्र महादेवाला जर का पाणी घालत असतील तर महादेवानं अंग कधी पुसायचं? आणि त्याला जर का तुम्ही टावेलनं अंगच पुसू दिलं नाही तर तो तुमचं ऐकेल का? याचं मला फक्त उत्तर द्या. आपला मूळ वारकरी संप्रदाय सोडतोय का आपण? भरकटत तर नाही चाललो ना आपण? गुरुवर्य रामभाऊ महाराज राऊत तसं म्हणतात, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र आणि बोध गोरक्षांसी केला, गोरक्ष ओळाला गहिनी प्रती, पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा, दास सद्गुरूचा तोची दान आहे, माझ्या वडिलांचे मी रासिका देवा, तुझे चरण सेवा साधावया पांडुरंगा. विनाकारण म्हटलं काय संत, आमचे वारकरी संत. जुन्या काळामध्ये पाऊस नाही पडला तर महादेवाला पाण्यात ठेवायचे होता. 3 टाइम. कधी गेलं का? कुठं चालली व महादेवाला पाणी घालायला चालली. आमच्या तिकडचं सांगतोय ताई, तुम्हाला नाही, आमच्या तिकडचं पाणी घालायला चालली. कुठं चालला रे? पाणी घालायला चाललो. बरोबर एवढं जातो का काय? अहो आमच्या स्थिती किती खराब झाली आपण आपल्या लक्षात येईल. देवाच्या मंदिरामध्ये जायचंय म्हणजे स्नान करून जायला सांगितलं. आणि देवाच्या वस्त्राची एक विशिष्ट परिभाषा आहे. सवळं म्हणतात. सवळं म्हणजे काही दूसऱ्याचा द्वेष करण्याचा उद्देश नहीं है. वृंदावन में उसको अपरस बोलते हैं. हमारे वृंदावन में ब्रज में अपरस माने की भगवान का कपड़ा. त्या कपड्यामध्ये जेवण नाही, लघवी नोहे. नाहीतर आपण लघवी करून ते कपडे घालून मंदिरात जाऊ, पावित्र्य राहणार नाही. तशानं सवळं म्हणजे देवाचे पिवळ्या रंगाचं वगैरे जे सवळं घालतात ना ब्राह्मण लोक, ते सवळं घालून आपण देवाच्या मंदिरात जायचं असा त्याचा अर्थ. आपण मस्त लगे रात्री झोपलो, त्याच्यावरच लघवीला गेलो, त्याच्यावरच आपण परसागडाला गेलो, त्याच्यावरच बीडी सिगरेट मजूर कट्टा हाणून मग मैं 1 लोटा जल चढ़ाने जाऊंगा तो भगवान कैसे सुनेंगे प्यारे, कैसे सुनेंगे? ये तो ज्यादा दोष बन जाएगा. मत करो ऐसे. हरिपाठ करा तुम्ही, फक्त काकडा करा. बस ज्यानं काकडा केला ना, हरिपाठ केला ना, हरिपाठामध्ये एक वैज्ञानिक तत्व लपलेलं आहे. ज्ञानोबा तुकाराम, 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 ज्ञानोबा तुकाराम. हे म्हणून पावल्या खेळा रोज हरिपाठात 1 घंटा. घाम निघतो. आणि घाम निघला म्हणजेच शरीरातलं जे डिटॉक्सिफिकेशन आहे, अनवॉन्टेड फॅट्स बाहेर निघतात. फॅट्स बाहेर निघले की माणूस पूर्ण. आता हे सकाळी मी पोहे खालून आलो म्हणजे मी काही ढेरी नाही ना मला बाबा. मी पूर्ण जॉगिंगवाला, जिम मारणारा माणूस आहे. ढेरी नाही ना. आणि बाबा तोच पक्का म्हणले ज्याला ढेरी नाही. तुमच्याकडे मोठा बाबा कशाला समजते? पेमेंट जास्ती घेतो तो का ढेरी ज्याला जास्ती देतो का जो ज्ञान जास्ती देतो? म्हणजे मला व्याख्या कळाली पाहिजे. हां, जो ज्ञान जास्ती देतो तो मोठा बाबा ना. आमच्याकडे एक जण म्हणला नाही म्हणे महाराज थोडी ढेरी वाढव. म्हणलं काऊन? ते म्हणे ढेरी जास्ती असली की बाबा मोठा समजते. म्हणलं अरे अवघडच व्याख्या आहे भाऊ. बिमारीला कारण आहे ना ते. ढेरी मोठी करून बाबा कुठं मोठा होत असतो. आणि पेमेंट जास्ती घेऊन मग त्याचं काय आपण लोक 30-35 हजार देतात एका किलो तरी. मग काय मोठा बाबा झालो? अरे अभ्यासू आहे. मरेपर्यंत माणसानं अभ्यासू राहायला पाहिजे ना. बस जो खरा शरणागत आहे भगवंताचा, हरीच्या कथा ज्याला आवडतात, हरिकथेची आवडी देवा, करीतो सेवा दासाची, म्हणून फिरे मागे माझे, घरटे जागी घालत असे, निर्लज्ज भोजे नाचे रंगी, भरते अंगी प्रेमाचे. 1850 अभंगाचा नंबर. देवडी कृतभंग गाथा. हरिकथे नाही विश्वास ज्याचे ठाई, त्याची वाणी अमंगळ, कान उंदराचे बीळ. 3407 अभंगाचा नंबर. हरीच्या जागरणा जाता कारे नये म्हणा, कोटे पहासील तुटी, आयुष्य बेचे फुकासाठी. अभंगाचा नंबर 12. आणि दीन आणि दुर्बळ अशी सुकर अशी हरिकथा का म्हटले? हरिकथा जर का ऐकली तर माणसाच्या मनामध्ये माया राहत नाही. हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ, 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 हरी हरी तुम्ही
सकळ तेने माया जाळ तुटतील अनेक नाका पडो तुम्ही गबाळाचे भरी तेथे आहे थोरी नागवण भावे तुळशीदळ पाणी जोडा हात म्हणावे पतित वेळोवेळा तुका म्हणे हा तव कृपेचा सागर नामासाठी पार पावविल 694 आत्ता जे प्रमाण गायलंय त्याचा अभंगाचा नंबर 694 बाबूराव देवडीकर अभंग गाथेत. आणि मग का म्हटले दीन आणि दुर्बळांनी का जन्माला येऊन हरिकथा ऐकावी. नरदेहाला आलेल्या दीन जीवानं आणि दुर्बळ जीवानं ज्याच्यामध्ये शक्ती नाही आणि ज्याच्यामध्ये लीनता नाही पण दीनता आहे दुःखानं परेशान आहे त्यानं का हरिकथा ऐकावी त्याचं कारण सांगितलं. हरिकथेची आवडी देवा हरिकथे नाही विश्वाचे ठाई हरी हरी तुम्ही म्हणारे सगळे आणि म्हणून दीन आणि दुर्बळासी या सगळ्या प्रमाणावरनं सिद्ध करतात तुकाराम महाराज. घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सिद्धही झालं पाहिजे ना का उगाच मुसल्लीची पण लावली टाऊला महाराज काय म्हणतात. अरे तुकाराम महाराज काय सांगतात ते सांग नाही काय म्हणले ते गाथ्यात पाहून सांग काय म्हणले. पाहुणी या ग्रंथ आणि करावे कीर्तन तेव्हा जाण फळ आले त्याचे नाही तरी वाया केली तोंड पिटी 3394 अभंगाचा नंबर महाराज म्हणाले. हे म्हणले महाराज 3394 की बाबा ग्रंथ पाहे रे बाबा पाठांतर कर रे बाबा ज्ञान घे रे बाबा सकाळी उठ रे बाबा थोडी जॉगिंग कर रे बाबा जिम मार रे बाबा आर्म्स बनव बायसेप्स बनव ट्रायसेप्स बनव शोल्डर बनव बॅग्स बनव थाईज बनव बीमार होऊ नको ढेरी गार्ड नको हूँ. एक जन माझ्याकडे आला महाराज मैं तो बॉडी गार्ड हूँ मैंने बोला बॉडी गार्ड कम लग रहा है लेकिन ढेरी गार्ड ज्यादा लग रहा है. उठा जागे भारे आता म्हणले ना महाराज स्मरण करा पंढरीनाथा म्हणलं का नाही. पान नंबर 7 पान नंबर 6 अभंग नंबर 2 उठा उठा प्रभात झाली चिंता श्री विठ्ठल पावली. पान नंबर 6 अभंग नंबर 1 उठा उठा साधू संत साधा आपले हेत. पान नंबर 7 अभंग नंबर 3 वारकरी भजनी मालिका बंगड स्वामीचे प्रकरण काकड्याचं 12 अभंग अवघे हरजन मिळवणी आले राबळा. हे म्हटले महाराज विज्ञान लपलेले उठा पळा चांगलं जगायचं तब्येत क्लिअर ठेवा. हे कधी होईल म्हटलंय दीन आणि दुर्बळासी सुखराशी हरिकथा. आणि एकदा जर का हरीची कथा ऐकून सुख प्राप्त झालं तर त्याचा फायदा काय म्हटले चांगले तर तरतीलच म्हणले पण उच्च नीच सुद्धा तरतील. अभंगाचे वा वा काय फायदा आहे भगवंताची कथा ऐकून सुखराशी हरी कथा.
ती कथा माणसाला, जे माणसं दीन आहे आणि दुर्बळ आहे त्यांना सुखाची राशी देणार आहे. राशी म्हणजे खूप प्रमाणामध्ये अनेक वचनी शब्द प्रयोग आहे. सुखराशी, हरिकथा, तारू भवसागरीचे, अनुभव तुका म्हणे रोग, वारी भावा ऐसा भोग. जन्माला येणं हेच सगळ्यात मोठी बिमारी म्हणले. मूळ वाध्यापेक्षाही, भगंदरपेक्षाही, फिशरपेक्षाही, हार्ट अटॅकपेक्षाही सगळ्यात मोठी बिमारी जन्माला येणं आहे म्हणे. म्हणून तारू भवसागरीचे, ऊचही चांगले तर तरतील, नवलच नाही म्हणले, वांगले सुद्धा तरतील धुंदुकारी सारखे. जो धुंदुकारी भागवतामध्ये त्या 7 पेरी बांबूमध्ये बसला मंडपाच्या आणि गोकर्णाकडून कथा ऐकून मुक्त झाला ना, सेवितो हा रस वाटे तो अनेका, घ्यारे हो नका रान भरी, विटे भरी ज्याची पाऊले समान, तोचे गदान शूरदाता, 201 अभंगाचा नंबर. ये दशे चरित्र केले नारायणे, रांगदा गोधने राखे. त्या चरित्राचं अवलोकन अवगाहन अनुसरण करणे. तरायचं आहे तर म्हटलं कथा ऐका. कथा ऐकल्यानं चांगलाही तरेल, वांगलाही तरेल, नवल नाही. पण कोणती कथा ऐकावी म्हटले तर देवानं जे चरित्र गोकुळात केलं म्हटले त्या चरित्राचं श्रवण करा, त्याचं गायन करा, त्याचं उच्चारण करा. अभंगाच्या 3ऱ्या चरणात चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ऐकायची नसते म्हटलंय. भागवतात एक श्लोक आलेला आहे, प्रविष्टोयम कर्णरंध्रेण. कानातून जी कथा आतमध्ये घुसेल मरेपर्यंत अंतकरण प्रविष्ट झाली पाहिजे. म्हणून कथा ऐकून त्या चरित्राचं जे उच्चारण करायचं आहे, कोणत्या देवाचं चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी.
काही चरित्र केलं आपल्याला माहिती आहे. गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा, बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नरणारी, गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे, तुका म्हणे छंदे म्हणे मोहिले गोविंदे. 1154 भंगाचा नंबर गाथ्यामध्ये बाबूराव देवडेकर भंग गाथा. कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळका सुटला होता, कृष्णाचा अवतार आनंद करते घरोघर, सदा नाम वाचे गाती प्रेमे आनंदे न सती, तुका म्हणे हरती तोष आनंदाने करते घोष. 3722 भंगाचा नंबर 4 चरण परम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवडेकर भंग गाथा. उपजोन या पुढती येऊ काला खाऊ गदाई भात, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देऊ मुखे सुखे घालू उंबरी, तुका म्हणे बाळवंट बरे नीट उत्तम. 3687 भंगाचा नंबर याल तरी यारे लागे अवघे माझे मागे मागे. आजी तो पोट भरी पुरे म्हणाला तो म्हणे हळूहळू चाला कोणी कोणासीने बोला, तुका म्हणे सांडा घाटे तेने का भरू पोटे. 3688 भंगाचा नंबर शिंके लाविले दुरी होतो तिघाचे मी भरे, तुम्ही भारे दोहीकडे मुख पसरुणीकडे वाहती त्या धारा घ्याले दोहोच्या कपरा, तुका म्हणे हाती डोका अधिक उन्हेने दे का. 3689 भंगाचा नंबर पाहाती गवळीन तवती पालथी दुधाणी, म्हणते नंदाची अपुरी आज चोरी केली खरे, त्या विने नव्हे नासी दुसरी आईसी सभे तुकिया मेला, त्याने आगून आणला. 3692 अभंगाचा नंबर माझे गडी कोण निवडा भिन्न यातुनी, आप आपणामध्ये मिळो एक खेळो एकासी, घाबरियांच्या मोडा काडा ध्याडा भाडा वळतिया, तुका म्हणे देवापाशी विटाळशी नसावे. 3736 अभंगाचा नंबर गडी गेले रडी, कान्हो नेदीस तू चढ आला भाव तुझा कळो. 3695 अभंगाचा नंबर अनंत ब्रह्मांडे उदरी, हरी हा बाळक नंदा घरी, नवल केभडे केभडे नकळे कान्हो वाचे कोढे. 3721 अभंगाचा नंबर कंठी धरला कृष्णमणी, अवघा जनी प्रकाश. अभंग सांगितले म्हणजे चरित्र सांगायची गरज नाही. आतापर्यंत असे कीर्तन आपण गंज ऐकले ना, कसे माहिती आहे का. एक था राणी और एक था राजा और एक थी राणी, दोनों मर गए और खत्म कहानी, असं ऐकतच आलो ना आपण. बरोबर आहे का. एक था राजा एक थी राणी दोनों मर गए खत्म कहानी, फिनिश ऑल देम टू यू नो माय डियर. कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश, काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रमा, वाकुलिया ब्रह्मदिका उत्तम लोका दाखवू, तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाडे. 3725 अभंगाचा नंबर वरतून गोपाळ म्हणतात काय नशीब आहे बा गोपांचं, हे काला खातायत आणि आम्हाला काला खायला भेटत नाही. देव नशिबा, देवाला माहिती आहे देवता स्वार्थी आहे. खालून वरतून देवता म्हणतात आम्हाला द्या ना काला, आम्हाला द्या ना गोपाळा. गोप त्यांना वाकडं दाखवतं, तुम्हाला नाही काला. वाकुली तुकाराम महाराजांनी दिलंय हो, वाकुलिया ब्रह्मदिका उत्तम लोक. काला खायचा तिथं जन्माला यावं लागेल, जन्माला येऊन हरीची कथा ऐकावं लागेल, सुखराशी प्रदान करावं लागेल, भवसागरातून तरावं लागेल आणि कृष्णाच्या चरित्राचं उच्चारण करावं लागेल. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. चरित्र सर्वांना माहिती आहे. कथितो वंश विस्तारो भवता राधण्याम चोभवंशाम चरितम परमाद्भुतम. ज्या वंशामध्ये भगवंत जन्माला आला 10:1:1 कोड कळालं का. 10:1:1 भागवत स्कंद नंबर 10 अध्याय नंबर 1 श्लोक नंबर 1 शुकवाच. ज्या वंशामध्ये भगवंत जन्माला आल्यात त्या वंशामध्ये वसुनाम तिथी शुकसा बुधवार असे सुख सांगत असे. परीक्षिती श्रावणे मारिला तोच होता मास, रोहिणी नक्षत्र 2 प्रहर रात्र, माया घाली असर रक्षपाळ आकाशाची वाणे. नामदेव महाराजाचे अभंग. कंसानं 6 पोरं मारले, वरात निघाली, वरतून आकाशवाणी झाली, हिचं 8वं पोरग तुला मारत देवकीचं, घेऊन या खडग मारा या धावला वगैरे वगैरे, ठेवा बंदी खाणी दूता सांगत असे. 6 मारून टाकले. शेषापती पुरवले लक्ष्मीचा तोबर, देव की उदरी राहावे जाऊन मा. हे असं नाही जमत बाबा, आमची कथा ठेवावं लागते. काय सांगावं, याच्यातच सांगितलं कीर्तन चालू झालं 10:13ला 12च्या आत उरका. आम्ही 6 घंटे कीर्तन करणारे परंपरातले लोक. यात काय आहे की ना विठ्ठल विठ्ठल नामदेव महाराजांची मोठी लिस्ट आहे. शेषाप्रती बोले, 7वा बळीराम झाला, 8वी तिकडे माया झाली, इकडे कृष्ण झाले. बाबा मला नेऊन घाला ना तिकडे, मी लहान होतो ना. नंदाच्या घराला मजने गोकुळाला, माया उपजली ते ठेवी मजा आणि येते, मनसी असे रक्ष पाळते म्या मोहिले सकळ. चरित्र ते उच्चार केले देवी गोकुळी. मथुरेच्या कारागृहातून वसुदेवानं डोक्यात टोपली, यमुना नदीत प्रवेश करून पाणी इथपर्यंत नाकाडोळ्यात जाऊ लागलं. कृष्णानं पाय लावला, नदीनं रस्ता दिला गल्लीसारखा, अर्धी इकडे पाऊस येऊ लागला. शशान फन धारण केला. गोकुळाचे सरपंच नंदबाबा, बायकोच नाव यशोदा, 9 लाख गायी आहे. कृष्णाला पाण्यात नेऊन ठेवलं, यशोदेच्या मायेला वापस आणलं. इकडं कळालं माया नाही आहे, ती सटकून गेली. तुझं लागी वधी उपजला मजा आधी, चक्कर येऊन पडला कंसा. 8वा दिसत होता. इकडे सकाळी 4 वाजता गोकुळात कृष्ण पाहिला नंदाचा नंदन, पाहिला नंदाचा
4 वाजता नंद बाबा सरपंच आहेत गोकुळाचे, बायकोचा नाव यशोदा. जगातली सगळ्यात पहिली गोशाळा कुणाची असा कोणी प्रश्न विचारला, यथार्थ उत्तर आहे नंद बाबा. 9 लाख गायी आहेत. सकाळी 4ला उठले, गायींना 3 प्रदक्षिणा मारल्या, गायीच्या चरणाच्या खुराची धुळी गंध म्हणून डोक्याला लावून ऊर्ध्व पुंड्रम मृदा कोरिवा, वामन पुराणातले श्लोक आहे. वारकरी लोकांना उभं लावायचं, ऊर्ध्व पुंड्रम मृदा कोर्यात भस्मानामतुम त्रिपुंड्रकम. आणि शंकराची भक्ती करण्यानं असे आडवे 3 पट्टे वाढायचे. मानस्तोके तनिये मान अयो माणू गोष माणू अश्वेशुळी रीश वीराण मानो रुद्र भामितो वदीर हविष्मित सदामह मितवा हवामहे इतिहस्ते भस्मम ग्रहितवम जन्मिष्ठतम कृतवाहा, असं वगैरे वगैरे उभा गंध लावला. 5व्या दिवशी कृष्णाची नाळ गडून पडली. गोकुळाला आणि वृंदावनला चुलबंद अवतन दिलं. 2 लाख गायींचं दान दिलं. पर्वत आणि गुळ यांचं एकत्रित करून गुळ आणि तीळ एकत्रित करून त्याचे 7 पर्वत बनवून ताटात ठेवले, ब्राह्मणाला दान दिले. दक्षिणा दिली. तुझी ये संगती झाली आमोची निश्चिंती नाही देखील ते मेळ भोग सुखाचे सोहळे घरी ताकाचे सरोवर येथे नवलताचे पुर तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडीत 3705. कृष्ण अभंगाचा नंबर. ज्यांना ताक भेटायचं कृष्णाच्या जन्माच्या आधी, कृष्ण आला तर दूध भेटायला लागलं. 6व्या दिवशी पुतना मारली, पाठवली कंसने मारायला. कंसेन प्रहिता घोरा हा पुतना बाल घातीने शिशु संचारणी ग्रंथी पुराग्राम राजत होई, भागवतातला श्लोक आहे. हा उद्धार केला तिचा. महाबळ उद्धार, शक्तासूर उद्धार, तृणावर्त उद्धार. 70 दिवसाचं वय, नाव ठेवलं कृष्ण. 3 महिन्याचं वय, 6 महिन्याचं वय, 9 महिन्याचं वय. रांगायला लागलं देव, तळवे तळ हात टिकित, डाव्या गुढी ह्याने रांगत. नामदेव महाराज. पान नंबर 10, अभंग नंबर 11, वारकरी भजनी मालिका नंबर 3, बंकट स्वामीची भजनी मालिका. 1 वर्षात झाला, भिंतेल धरून चालायला लागला, माती खायला लागला. आईनं चापट अशी उचलली, आई माझं मारू नको ग, नाही नाही पाहिली म्या माती. त्रिभुवन दाखवलं. आई ग आई नाही खाली ग म्या माती, 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 आई ग आई नाही खाली ग म्या माती. बळीराम दादा बळीराम दादा बळीराम दादा बळीराम दादा बळीराम दादा खोट बोलतो बळीराम दादा बळीराम दादा खोट बोलतो आई ग आई नाही खाली ग माती, आई ग आई नाही खाली ग माती, आई ग आई नाही खाली ग. वा यथार्थ प्रमाण आहे. आई ग आई नाही खाल्ली म्या माती. बळीराम दाते खोटे बोलतो. 1.5 वर्षाचं 2 वर्षाचं वय झालं, 2.5 वर्षाचं वय झालं. भगवंताचं लहान 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 मुले घेऊन खोड्या करी मन मोहन घरा आमच्या घरा येऊन चोरी करी दही दूध लोणी. 5 वर्षाचं वय झालं, काही खरं नाही आता. कारण की गोपांना 9 लाख गोपाळांना खाऊ घालायचे. ज्यांच्या घरी फक्त एक गाय आहे, ते दूध विकावं लागतं, तेव्हा घरात भाकरी येते, ते ताक पितात. ज्यांना खाऊ घालायचं आहे ना, मग 9 लाख गोपाळांना कमीत कमी 100 घरात कृष्णाला जावं लागायचं. आणि मग यशोदे भवत्या मिळाल्या गवळणी सांगती का राणे नाना परी. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे, 1 मास खोडी देवी नाही केली प्रचित ते आली यशोदेसी. पोराच काही खरं नाही बुवा, पोराला शाळेत पाठवलं पाहिजे. शाळा कोणती आहे आता हेची जेऊ सवे घेऊ शिदोरी, हरिनामाचा खिचडी काला प्रेम मोहिला साधने सवी सवी घेऊ घास ब्रह्मरास आवडी तुका म्हणे गोड लागे तो मागे रसना. 3755 भंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवडे भंग गाथा. काल्याचं प्रकरण. कृष्ण बळीराम 5-5 वर्षाचं वय आणि 9 लाख गोपाळ, प्रत्येकाची एक गाय. गोकुळतून 4 किलोमीटर वृंदावन, तिथं जायला लागले. तिथे जाऊन बासरी वाजवायची, गायी सोडून द्यायच्या. आता ह्याची जेव घरी डब्बे खायचे, घरी जेवण करायचं निहाऱ्या गोकुळात, आणि सोबत डब्बे घेऊन जायचे. सगळे घेऊ शिदोरी. लक्षात येत आहे का? तिथे बकासूर मारला बगळ्याच्या रूपातला, अजगराच्या रूपातला अघासूर मारला, शंकासूर मारला, धेनकासूर मारला गाढवाच्या रूपातला बळीराम दादानी. फळं खाऊ देत नव्हता वृंदावनामधले. आणि केशी मारला घोड्याच्या रूपातला, अरिष्टासूर मारला, प्रलंबासूर मारला. असे बरेच राक्षस मारले तिथे बरं का. आणि एक दिवस निहाऱ्या संपल्या, भगवंताच्या निहाऱ्या संपल्या.
तर भगवंतानं तिथं काला केला. साधू संताच्या बायकानं जे अन्न दिलं देवाला खाण्याकरता, आमचे डब्बे संपले, आम्ही कृष्णांचे सवंगडे, आम्ही हरीचे सवंगडे, जुने ठाईचे वेडे बागडे, जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. तुकाराम महाराज म्हणतात अशा या भगवंताचं चरित्राचं श्रवण करावं. का करावं म्हटले, त्या भगवंताच्या चरित्राची जर का आवड धरली म्हणले माणसानं जन्माला येऊन, तर तो भगवंत असीम अनुकंपा म्हणजे कृपा त्या भक्तावर केली. तुका म्हणे आवडी धरी, तुका म्हणे आवडी धरी, तुका म्हणे आवडी धरी, तुका म्हणे आवडी धरी, टाळी वाजवा म्हणा सर्व रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई आवडी धरी तुका म्हणे आवडी धरी कृपा करी म्हणवोनी. कशासाठी आवड धर म्हणले देवाची? देवानं नरदेहाला येऊन तुझ्यावर जर का कृपा केली नाही तर नरदेहाला येण्याचा हेतू साध्य होत नाही.
या कारणानं तुका म्हणे आवडी धरी कृपा किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजित 1619 अभंगाचा नंबर याजसाठी केला होता अट्टहास 762 अभंगाचा नंबर रंगी रंगी रे श्रीरंगे काय बोललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरसी अभिलाष सजने 2167 अभंगाचा नंबर जन्मासी येऊनी काय केले तू मुद्दल गमावे रे 2168 अभंगाचा नंबर देह जाईल जाईल त्यासी काळबा खाईल 2447 अभंगाचा नंबर आपला तो एक देव करून घ्यावा 2481 अभंगाचा नंबर जायचे शरीर जाईल क्षणात कहा गोपीनाथ 3052 अभंगाचा नंबर न करी दे संग 89 अभंगाचा नंबर अनेक प्रमाण मी काही 10-11 कीर्तन इथे करायला आलो नाही पण एक जण मला म्हटला बाबा तुम्ही तरुण गाथा मूर्ती का म्हटलं तसं काही नाही बाबा 80% गाथा मी पाठ केला म्हणजे 32-33 अभंग पाठ केले याचा अर्थ काही गाथा मूर्ती नाही गाथाचार्य म्हणा म्हटलं हवं तर विठ्ठल विठ्ठल तर झालेली सेवा भगवंताच्या चरणामध्ये समर्पित करण्यापूर्वी काल्यातच ते अभंगातच चरित्र आलं की भगवंत दह्या दुधाच्या चोऱ्या करू लागले 5 वर्षपर्यंत गायी घेऊन वृंदावनात जाऊ लागले गोपी वनाला आग लागली गोपिकांना वाचवलं नारदाच्या मोहाचं निरसन ब्रह्मदेवाच्या मोहाचं निरसन केलं नारदासोबत समागम झाला आणि भगवंतानं काला केला तिथे एक चिटाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञान राजगोपाळ असेल हयाबाटी नामदेव कीर्तन करी पुढे ज्ञानदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग जणी म्हणे देवा तुम्ही बोला अभंग स्वर्गीचे अमर वरतून काला खाण्यासाठी तरसतात स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी भावा जन्मामन नारायण नावे हो जीवनमुक्त शिव ब्रह्मरस नंतर देतो कीर्तन झाल्यावर शिव ब्रह्मरस आवडीने कालियाची असे देवजळी झाले मासे 3732 अभंगाचा नंबर आजी व सामरावती काला पहा वया येती विसरती देह भाव आपुला न समाये मेदिनी भगवंतानं काला केलं तुम्ही आम्ही महत् भाग्यवान आहोत की तो काला तुम्हाला आम्हाला भेटतो या सुखाकारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदन येऊन राहिला वैकुंठ तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे येथे मिळतो दही भात नाही वैकुंठ ते मात्र तुका म्हणे काला हा वैकुंठ दुर्लभ विशेष तो लाभ येते संत संख्या वैकुंठात देव नाही तर काला काय तो काला खायला देव इथे आलाय तुम्ही आम्ही महत् भाग्यवान काला तुम्हाला आम्हाला भेटतोय सप्ताह ठेवणाऱ्याचं धन्यवाद पंक्ती देणाऱ्यांचे धन्यवाद यजमान होणाऱ्यांचे धन्यवाद ज्यांनी मला बोलवलं त्यांची लाख लाख धन्यवाद मी कोणाचं नाव घेत नाही हुकलं चुकलं असेल मला काही येत नाही मी एक विद्यार्थी आहे बस प्रयोग करतोय मी काही मोठा बाबा नाही हुकलं चुकलं असेल माझं मला द्या जे आवडलं असेल ते गुरुबर किसन महाराज साखरे साधक अशा मानंदे देवाची प्रसिद्ध हिंदू कथाकार पूजनीय मोरारी बापू विश्वविख्यात भागवतरत्न गोस्वामी मृदुल कृष्णजी महाराज टीवी पर जिनकी कथा आती है संस्कार चैनल पर प्रल्हाद महाराज रामदासी साखर खेरडा माझे वडील गुरुवर्य नायगावनकर बाबा आणि आपण सर्व वारकरी श्रोत्यांच्या चरणामध्ये समर्पित करून कीर्तनला पूर्णविराम ज्ञानेश्वर माऊली भजन होईल ज्ञानेश्वर माऊली